अहो मी याआधी कोणीही लेट आलं तरी सुद्धा आजपर्यंत कधीही कोणाला ओरडलो नाही. हे सगळे नवरे बघतात. मी फार फार तर पगार कापला असता. आता काय वाटेल सगळ्यांना? गट्टू, सगळ्यांना काय वाटेल याच्यापेक्षा तुला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. तुला काय सांगायचंय का गट्टू? अहो सर मे आय कम इन? आदिती, ये 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 ये. काय ग? सॉरी सर, मला आज यायला जरा जास्तच उशीर झाला आणि तुमचं चिडणं अगदी साहजिक आहे, मला कळतंय. पण काम राहिलं असेल तर मी करते ना, लगेच करते. सॉरी सर. ए अगं, तू कशाला सॉरी म्हणतेस? तू मला फोन केला होतास, मी त्याला सांगायला विसरले. मी सॉरी म्हटलं पाहिजे. हो ना अविनाश? सॉरी. सॉरी मिस सावळकर, मी जरा जास्तच चिडलो. सॉरी. साई प्रसाद, तुझी कामं संपली का रे? अहो काम कधी संपतात का रजनी मॅडम? बोललास तिरक. एका प्रश्नाचं सरळ उत्तर देता येत नाही का रे तुला? तसं नाही, म्हणजे संपत आलंय आता. ही एवढी एक फाईल झाली ना की संपलं. हा, तरी किती वेळ लागेल? अरे रजनी, ती अकाउंटची फाईल दे ना जरा. तू दिली नाहीस, ती सगळी बिल वगैरे लावून दे त्याची. काका तुमच्या टेबलवर ठेवली आहे. कुठे कुठे आहे? हा सापडली. आणि काय रे साई प्रसाद, हा, काल माझ्या बरोबर आला नाहीस तू? रजनी मॅडम, तुम्ही काल स्वतः बोलल्या ना की तू नको येऊ, मी एकटीच जाते. ऐन वेळेला तुम्ही कॅन्सल नाही केलं का? बर, मग आज जाऊया आपण बाहेर. आज थोडं अवघड आहे. का? ते जुईच्या प्रोजेक्ट मध्ये जरा प्रॉब्लेम आहेत ना, तर मी तिला म्हणलो की आपण बसून एकत्र ते सॉल्व्ह करून टाकू. ठीक आहे ना, मग जुईला प्रॉब्लेम्स आहेत ना, ती घेईल जयकडनं सॉल्व्ह करून. आपली टीम आहे ना दोघांची. नाही, माझं आणि साईचं ठरलंय. मी त्याला फाईल्स पण दाखवल्यात. वा वा वा, पाहताय का तुम्ही? तू जयला नाही म्हणतेस? जयला नाही. छान छान. जयपासून लांब राहणं तुझ्या आरोग्यासाठी चांगलं आहे. अरे आदिती मॅडम आल्या. ये, तुझीच वाट बघत होते मी. अगं काही नाही, तुला जरा भीती वाटते ना घरी जायला. कोणीतरी बरोबर लागतं ना तुला, सोबत लागते कोणाची तरी. तर आज मी साई प्रसादला म्हटलंय वेळ काढून ठेव जरा, तो ऑफिस नंतर येईल तुला सोडायला. काय बोलताय रजनी मॅडम? साई प्रसाद, अरे अरे तुझ्या आदिती मॅडमना भ्या वाटते जरा घरी जायला. जा रे तिला सोडायला. रजनी, अगं काय चाललंय तुझं? काय आता असं का बोलतीयस? आता मी काळजीने काहीतरी बोलतीये, त्यातही प्रॉब्लेम आहे तुम्हाला.
बर, तसं असेल तर सॉरी, खरंच सॉरी. नाही नाही, काही नको सॉरी बिरी, मीच बोलत नाही त्यापेक्षा. आता बोलणारच नाहीये मी. मी आता फक्त शोध घेणार आहे. शोध, खरं काय आणि खोटं काय. याचा शोध घेणार आहे. जय, मला काही सुचत नाही. हे सगळं विचित्र चाललंय. हे विचित्र काय भयानक चाललंय. मला जाम भीती वाटते. काका शांत व्हा आधी. काय झालंय मला नीट सांगा. अरे ही रजनी, तिचं काय आता? हे बघ, ही फाईल बघ, इथे सगळा गोंधळ घालून ठेवलाय. हे अकाउंट्स अकाउंट्सच आहे ना काका, मग एवढं काय? अरे ही फाईल बघ, ही फाईल बघ, फाईल बघ. ही तू बघितलीस ना की तू सुद्धा माझ्यासारखा घाबरशील. हे अकाउंट्स बघ, हे बघ, इथे नाही, इथे सगळीकडे तुझं नाव लिहून ठेवलंय. आणि जिथे जिथे आदितीचं नाव कुठे आहे, हा हे बघ, आणि सगळीकडे आदितीच्या नावावर फुल्या म्हणून ठेवलंय. हे सगळं विचित्र नाहीये? अरे नशीब ही फाईल मला सापडली, ही दुसऱ्या कोणाला सापडली असती तर. ही रजनी आहे ना, जाम वेडी आहे. तिचं हल्ली कामात लक्ष नसतं. तुला सांगतो, तिचं वागणं, तिचं बोलणं सगळं बदललंय. मला जाम काळजी वाटते. काय करायचं या रजनीचं आता? सगळ्या परीने तिला सांगून झालं तरी तिचं डोकं थाऱ्यावर येत नाहीये, तर आता काय? नाही, आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. हो, रजनी तर आहेच, पण आज तू अविनाश सरांना पाहिलंस का? अरे आदिती लेट आल्यामुळे ते वैतागले आहेत आणि त्यांचं वैतागणं साधं सुद्धा नाहीये. आपल्याला तर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. या आदितीचा जॉब तरी आपलं. जय, मला तुला काहीतरी सांगायचंय. आपण आता रजनीपासून सावध राहायला हवं. करेक्ट, मी सुद्धा त्याला तेच सांगतोय. आता तुझं काम. काका तुम्ही थांबा, मी बोलतो. काय झालं? जय, आज आपण एकत्र नको जाऊया. आणि आजच काय, याच्या पुढे कधीही आपण एकत्र नको जाऊया. तू उशिरा ये घरी फोन करून, किंवा मग मी उशिरा येईन सगळी कामं आटपून. आणि यापुढे आता आपण एकत्र ऑफिसला यायला सुद्धा नको. हे काय आता? अरे जय, असं काय करतोयस? रजनी तुझ्या किंवा माझ्या मागे असण्याची शक्यता आहे ना. हो, तिने आता डायरेक्ट धमकीच दिली. मी आता याचा शोध घेणार आहे. अहो ती काही बोलेल, पण म्हणून काय आम्ही वेगळं राहायचंय का? जय, तसं नाही, पण कशाला रिस्क घ्यायची आहे तुला? हे बघ, ऑलरेडी खूप गडबड झाली आहे. हा, आता त्या रजनीमुळे अजून प्रॉब्लेम्स नको व्हायला. ती कुठे पोहोचेल याचा नेम नाही. सॉरी. हाय रजनी, आदितीच्या ऑफिस मध्ये. हो हो, ओळखलं. मी शोभा. हो, ऑफकोर्स.
मावशी काय तू इथे वॉकला येतेस का? नाही 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 छे छे, मी काय झालं तुम्हाला पाहिलं ना, म्हणजे एवढं फिट, तर मला वाटलं चला आपणही सुरू केलं पाहिजे. काय? वॉक एक्सरसाइज. हा बरोबर. पण प्रॉब्लेम काय आहे, गाईड नाहीये कोणी. पण आता तुम्ही भेटलात. सॉरी, म्हणजे चालेल ना, मी असं एकदम ठरवूनच टाकलं, कराल ना गाईड? हा म्हणजे काय, तुला सांगू का खरं म्हणजे मी नेहमीच सगळ्यांना गाईड करत असते. अगं अच्छा, माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या नेहमी माझ्याकडेच येतात गायडन्ससाठी. फिटनेस बाबत आता काय बोलणार ना, म्हणजे तू बघतेच आहेस मी किती फिट आहे ते. मी नेहमी त्यांना टिप्स देते. हा, मला बरं वाटलं बाबा खूप. म्हणजे टेन्शन गेलं माझं. मला भयंकर टेन्शन आलं होतं, तुम्ही हो म्हणताय नाही म्हणताय. तशी ओळख नाही ना आपली फार, म्हणून. हा ते तर आहेच. फीज काय तुमच्या? फीज? यासाठी? हा, छे छे, फीज बीज काय? नाही नाही नाही, असं नाही करायचं. म्हणजे मी अदितीची मैत्रीण आहे म्हणून तुम्ही इथे फीज नाही, असं नाही करायचं. नाही नाही अगं, फीज बरं ठीक आहे. नाही, आता तू एवढं म्हणतेच आहेस, आग्रहच धरलायस अगदी फीजचा, तर दे ना एक 2-4 हजार रुपये दे. कमीच आहेत, कमीच आहेत हे पैसे. मला सांगा, तुम्ही अदितीच्या इथेच असता का? म्हणजे ट्रेनिंग साठी कुठे यायचं म्हणून विचार. हा, ट्रेनिंग साठी इथेच करूया ना आपण. तू उद्या इथेच आहे, ह्यावेळी मी असते इथे. इथे गार्डन मध्ये? हा, ते काय आहे ग, ऍक्च्युली ना विरारला आमचा खूप मोठा फ्लॅट आहे, तर तिथे आता इंटिरियरचं काम करायला घेतलंय ना. ओ, एक काम कर, तो झाला ना की तू तिकडे ये विरारला, मी मस्त टिप्स देईन तुला. विरारला? इकडेच तर आहे. म्हणजे काय? तुला खरं सांगू का ग, आमचे अण्णा आहेत ना, ते खूप आजारी असतात ना ग, आणि मी पडले या घरातली थोरली सून. माझ्याशिवाय कोण करणार ग शेवटी त्यांचं. नाही नाही, बरोबर आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही करतच असणार त्यांचं. मग काय सांगू बाई ग, काय दमायला होतं माहिती. तुम्ही विरारला राहता म्हणालात ना? हा. मी आणि अदिती ज्या ऑफिस मध्ये काम करतो ना, तिथे आमचा एक मित्र जय होता ना घरी, तो विरारलाच राहतो. जय? हा. नाही ग, नाही म्हणजे काय माहितीये का, अगं आम्ही आधी ना आम्ही सगळे एकत्र राहायचो चाळी, पण नंतर आम्ही आमचा स्वतःचा विरारला फ्लॅट घेतला एवढा मोठा. आता ते दोघे ते भाड्याने राहतात. भाड्याने राहतो? कुठे कुठे म्हणजे काय, इथेच ना बांद्र्याला. म्हणजे सॉरी मी खूप प्रश्न विचारतीये, पण जय अदितीच्या घराच्या जवळपास कुठे इथे राहतो का बांद्र्याला? नाही नाही, तो कशाला जवळपास राहील तिच्या, तो काय ग, तू आदितीची खास मैत्रीण जसं म्हणालीस ना मला, तुला माहित नाहीये काय तू. एक काम करूया, मी ना व्यायाम करून खूप दमले गो बाई गो, तिथे बसूया आणि मग गप्पा मारू. ये मी सांगते तुला. अगं येतेस ना? हो आले ना.
जयराम खानोलकर, काय बो इथे कसे काय आज तुम्ही? अदितीला सोडायला नाही गेलास आज? विरारला राहतोस ना रे तू? मग तिथे जायचं असेल ना तुला पुन्हा? रजनी, सगळं नेहमीप्रमाणे तूच बोलणार आहेस का मला बोलायला देणार आहेस? बापरे, हे मी काय ऐकतेय? हे तू माझ्याशी बोलायला आलायस इथे? तू हो? अरे बापरे, कालपर्यंत इरिटेट करत होते ना मी तुला. माझं बोलणं ऐकूनही घेत नव्हतंस तू, आणि आज तू माझ्याशी बोलायला इथे आलास. मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुला रजनी. ओ, महत्वाचं? गुड. पण मला काही समजवायला जाऊ नकोस प्लीज. हा, मला काहीच ऐकायचं नाही रजनी. मला काहीच ऐकायचं नाहीये जय, काहीच नाही. काय ऐकू मी तुझं? तू ऐकलंस माझं कधी? आज काय ऐकू? तूच काय ऑफिस मधल्या एकाही माणसाने माझं कधी काही ऐकलंय? त्यांना काय वाटतं मी मूर्ख आहे, पण मी मूर्ख नाहीये जय. ते मूर्ख आहेत आणि त्यांना या गोष्टीची जाणीवही नाही. जय, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती माझी. रजनी, माझं लग्न झालंय. अदिती माझी बायको आहे. आजपर्यंत आम्ही हे लपवून ठेवलं, पण आता नाही. आमच्याकडे पर्याय नव्हता म्हणून आम्ही हे लपवून ठेवलं. यामागे तुला फसवण्याचा काहीही उद्देश नव्हता. मला इतके दिवस वाटत होतं तू मस्करी करतेस, फ्लर्ट करतेस, पण तू खूप सिरियस झालीस. तुझ्यापासून लपवून तुला अंधारात ठेवून काही वेगळं करण्याचा उद्देश नव्हता. थांब 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 जरा थांब. मला कळत नाहीये की हे सगळं आजच का तुला सांगायचंय मला? आज काय असं वेगळं घडलंय का? मी तुझ्या बहिणींना भेटले हे कळलंय तुला? जय, माझ्याकडे तुमच्या लग्नाचे पुरावे आहेत आणि ते मी उद्या सरांना दाखवणार. तुला योग्य वाटेल ते तू कर. तुला हे सगळं सांगायचं हे मी आणि आदितीने ठरवलं होतं. तुला माझी वहिनी भेटली हे मला आत्ता कळतंय तू सांगितलं. त्यामुळे तुला काहीही करण्या वाचून अडवायला थांबवायला मी आलेलो नाहीये. जय, माझ्याकडे तुमच्या लग्नाचे पुरावे आहेत आणि मी ते उद्या अविनाश सरांना दाखवणार आहे. बोल, लग्न करशील माझ्याशी? रजनी, माझं आदितीवर खूप प्रेम आहे. मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी. आदिती माझी बायको आहे आणि मला वाटतं हे सत्य तू ऍक्सेप्ट करावंस. तू माझी चांगली मैत्रीण आहेस आणि तुला जे माझ्या बाबतीत वाटतंय ते कधीही कुणालाही कोणाही बाबतीत वाटू शकतं. त्यात काही चूक नाहीये, पण मी तुझ्याबद्दल असा विचार नाही करू शकत. ते चुकीचं ठरेल. रजनी, खरं काय आहे याची तुला कल्पनाच नव्हती, त्यामुळे तू जे वागलीस ते चुकीचं आहे असं मी नाही म्हणणार. तुझं करेक्ट आहे. तुझ्या जागी तू बरोबर आहेस. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स. इतके दिवस मी तुला समजावायचा प्रयत्न करत होतो, तुला इग्नोर करत होतो, कारण मला असं वाटत होतं की मी हे हँडल करू शकेन, पण नाही. आता सगळ्या गोष्टी खूप ताणल्या गेल्या. आमचेही हात परिस्थितीने बांधले होते. सुरुवातीला आम्ही सगळ्यांपासून आमचं नातं लपवलं कारण ती आमची गरज होती. पण आता आऊंना, अविनाश सरांना
रादर ऑफिस मधल्या कोणालाच आम्हाला दुखवायचं नाही. तुला खरंच मनापासून हे सगळं सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं. बाकी सर्वस्वी निर्णय तुझा आहे. तुला जे काही करायचं ते तू करू शकतेस. हा, आणि तू काहीही केल्यानंतर मी तुझ्यावर राग धरेन मला असं वाटून घेऊ नकोस, कारण माझ्यासाठी तू तेव्हाही तीच मैत्रीण राहशील. मी काय करायचं आहे तू मला सांगायची गरज नाही. मी तेच करतेच आहे, मला बरोबर वाटतं. आणि जय, उद्याही मी तेच करणार आहे जे मला बरोबर वाटतं.